आपला मेंदू हा आपल्या शरीराचे आणि मनाचे एक मुख्य नियंत्रण केंद्र आहे. ते निरोगी ठेवणे हे एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. तर आज आपण जाणून घेऊया मेंदू आणि मज्जासंस्थेचं पोषण करण्यासाठी काही सोप्या पण उपयुक्त टिप्सबद्दल. मी डॉक्टर राघव पारगावकर एशियन नोबल हॉस्पिटल येथे पूर्णवेळ न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे. योग्य पोषण ही मेंदूसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य आणि संतुलित आहाराने आपण आपल्या मेंदूला योग्य ऊर्जा देऊ शकतो. आपल्या आहारात पालेभाज्या, बेरी, सुकामेवा, चरबीयुक्त मासे आणि संपूर्ण धान्ये यांचा समावेश करा. हे पदार्थ अँटीऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट आणि मेंदूला पोषक घटकांनी युक्त आहेत. त्याचबरोबर आपला मेंदू तीक्ष्ण आणि हायड्रेटेड ठेवायला भरपूर पाणी प्यायला विसरू नका. रोजच्या जीवनातील ताणाचे स्ट्रेस मॅनेजमेंट करणे महत्त्वाचे. दीर्घकाळ ताणामुळे मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी ध्यान करणे, श्वासाचे व्यायाम करणे तसेच निसर्गात वेळ घालवणे यासारख्या ॲक्टिव्हिटीजचा उपयोग होऊ शकतो. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे. व्यायाम केल्यामुळे केवळ आपले शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर व्यायामामुळे आपल्या मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो, स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढण्यास मदत होते. ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग, योगा करणे किंवा एखादा नृत्य प्रकार करणे हे देखील मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. आपला मेंदू गुंतवून ठेवा. मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी मेंटल स्टिम्युलेशन हे महत्त्वाचे ठरते. कोडी सोडवणे, पुस्तक वाचणे, एखादी नवीन भाषा शिकणे किंवा एखादे नवीन वाद्य वाजवण्याचा प्रयत्न करणे यासारख्या ॲक्टिव्हिटीज आपल्या मेंदूला चॅलेंज करतात आणि मेंदूतील न्यूरल कनेक्शन्सना बळकट करतात. योग्य झोप मिळण्याला प्राधान्य द्या. आपला मेंदू हा दिवसभर कठोर परिश्रम करत असतो, तरी त्याला दुरुस्त आणि रिचार्ज करण्यासाठी योग्य विश्रांतीची गरज असते. दररोज 6 ते 8 तास अखंड झोप मिळाल्याने तसेच झोपेचे नियमित वेळापत्रकाचे पालन केल्याने मेंदूला योग्य विश्रांती मिळू शकते. आपल्या मेंदूची काळजी घेणे हे गुंतागुंतीचे असणे अजिबात गरजेचे नाही. मेंदू व मणक्याशी निगडित आजारांच्या उपचारासाठी एशियन नोबल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे अवश्य भेट द्या.